खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली जय भवानी काटेकर संघाने धावा बनवल्या. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 24 आणि 25 चं लक्ष. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिलाच बॉल आला डॉट. 25 चं लक्ष. 18 मध्ये 25 करायच्या आणि त्या 25 चा पाठलाग करत असताना SR स्पोर्ट्स वडवली या टीमला तुम्ही पाहताय. देवगाव गावाचा चॉकलेट बॉय मिस्टर सुजल राव यांचं देखील वेलकम आपण करूयात. बाचेज बॉल अवे मध्ये अखेर कॅच ड्रॉप. बॉल मागे शॉट मारला फिल्डर. चांगली फिल्डिंग. चिकी सिंगल मिळाल आणि सिंगलच्या मदतीने टीमची अकाउंट ओपन होता. टीमचा श्री गणेश होतं. संघाचं खातं आता खुलं झालं. सलामीवीर आपण आता बॅटर उत्तम आणि दिनेश ज्या उत्तमनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता तोच उत्तम आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मेजर उत्तम यांना आपण पाहता सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. स्वप्नील अगेन्स्ट नेक्स्ट बॉल. आता दिशा पाहावे लागेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे बट आता सिंगल तर जरूर मिळेल. यस इट इज व्हाईट प्लस सिंगल म्हणजे बाय वन गेट वन फ्री रन्स मिळतील या बॉलवरती 2. दोन मिळाला. 2च्या मदतीनं 3. दोन्ही बॅटर मेजर आहेत ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचती आहे. इथे देखील लेग स्ट्रिकच्या बाहेरचा बॉल. वन्स अगेन व्हाईट बॉल. सातत्यानं दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मैदानाच्या चौफेर बाजू शांतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. पिन ड्रॉप सायलेंट आणि या शांतमय वातावरणामध्ये ही गरमागरमीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकाच कॅलिबरचे, एकाच ॲबिलिटीचे आणि एकाच कॅपॅसिटीचे हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. इथे घडलंय का लक फॅक्टर ऑन. आदिया लकी 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आम आदमी का साथ और पंजा का हाथ. नशिबाचा पंजा. सध्याच्या घडीला नशिबाचे दरवाजे देखील उघडलेत. बॅटिंग करत असताना टीम SR स्पोर्ट्स वडवली या टीमच्या. फाईट प्लस बाउंड्री या 5च्या मदतीनं टीमची टोटल 9. 25 चा पाठलाग सुरू आहे म्हणजे 16 अजूनही करायचे. 2 मध्ये 9 आल्यात. आता 16 मध्ये 16ची गरज. इथे घडलाय काय. मेरिट नुसार गोलंदाजी होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये वेग महत्वाचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये टप्पा महत्वाचा आहे आणि त्याच बरोबरीनं क्रिकेटच्या खेळामध्ये दिशा देखील महत्वाची असते आणि आता दिशाहीन गोलंदाजी मैदानामध्ये. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक करतातच 10 अंकावरती. तिसरा बॉल. लॉफ्टेड ऑफ ड्राय मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफ मध्ये फिल्डर एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी करायचा प्रयत्न. 1 मिळेल. 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. स्वप्नवत सुरुवात. अगदी सुवर्ण सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. SR स्पोर्ट्स वडवली या टीमची. डाव्यांसाठी संघर्ष पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाला बट जवळ 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नीलला कारण 2 मध्ये अवघी 1च होती आणि आता 3 मध्ये धावा 11. फुल लाईनचा बॉल. बाचेज बॉल मागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर पोहोचतोय. बॉलला स्टॉप केलाय. सेकंडचा चान्स घेतला. सेकंडचा कॉल आणि सेकंड कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट. जबरदस्त आय कोऑर्डिनेशन
मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 200 मदतीनं 13. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडा ठरलाय. गोलंदाज स्वप्नील 25 धावा डिफेंड करायच्यात आणि त्या धावा डिफेंड करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नाहीये. हौसला लॉफ्ट करायचा प्रयत्न इथे देखील शॉर्ट मिड विकेट फिल्डर थोडासा फंबल झाला, मिसफिल्ड झाली, बट ती चुकी आता करेक्शन देखील करण्यात आली आणि आता सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक 14 अंकावरती. शेवटचा बॉल ऑन दी बॉल अवे मध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोचलाय, फटका फसलाय, फलंदाज झुरसलाय आणि आता अखेर गोलंदाज स्वप्नील इथे असलाय. झेल मात्र टिपला आणि खेळ संपला. फलंदाजाचा विकेटचं पतन. षटक आपल्याला पाहायला मिळालं. 4 व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 व्हाईट बॉल देखील फेकले गोलंदाज स्वप्नीलला आणि अखेर षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती एका गड्याच्या नुकसानात टीमची टोटल जाऊन पोहोचल्याचे तब्बल 14 अंकावरती. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम SR स्पोर्ट्स वडवली. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. जय भवानी काटेकर टीम, चला थोडीशी घाई करा. या मॅच नंतर अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो. थोडंसं फास्टली क्रिकेट खेळा विनंती असेल. बारा मध्ये 11 शिखराच. इथे चांगला बॉल आहे, जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. 12 मध्ये 11 करायच्या होत्या. पहिलाच बॉलला डॉट. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. आता 11 बॉल आणि 11 शिखर. शफल झाला आणि सफल फटका केला. बॉलला बॅकवर्ड रिझर्व मध्ये पाठवला. फिल्डर जोपर्यंत पोहोचेल बट बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून चालला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती ही बाउंड्री आता आपल्याला पाहायला मिळाली आणि या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 18 अंकावरती. आता विजयासाठी अवघ्या 7 शिखरच. SR स्पोर्ट्स वडवली त्या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7 शिखरच. स्लोवर 1 बॉल, धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल हवा तसा ट्रॅव्हल होत नाही आहे, त्यामुळे आता कॅप शॉट सिलेक्शन वरती देखील फोकस करणं मोस्ट इम्पॉर्टंट असेल बॅटर्ससाठी. कारण एक सामना मी पाहिला जिथे 6 मध्ये 4 ची गरज असताना सामना 1 बॉल मध्ये 1 ची गरज आली होती. त्यामुळे आता सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं भरपूर गरजेचं आहे. ओव्हर पिच ऑन दी बॉल अवे मध्ये आम्ही मगाशी देखील म्हटलं बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. कॅच इटचा कॉल बट कॅच ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. सेकंडचा चान्स घेतला आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये टीव्ही अंपायरची मदत.
वरती धावा 19. आता समीकरण 8 बॉल आणि 6ची गरज. 8 बॉल 6 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 8 डिलिव्हरीज. दिल स्कूप करायचा प्रयत्न. बॉल मागे फाईन लेगला बॉलला स्टॉप केलंय. चांगले फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलं बट थ्रू पैकी झाली नाही. एक तर मिळेल. एक धाव घेण्यापासून कोणी अडवू शकणार नाहीये आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 20-25चा पाठलाग सुरू आहे. आता 5ची अजूनही गरज आहे. जय भवानी खाटेकर बनाम SR स्पोर्ट्स वडवली. 7 मध्ये 5 फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न आता आलाय. अंगलट प्रयत्न फसला. आलाय डॉट बॉल. समीकरण बदललाय. 18 मध्ये 25. आता समीकरण बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये 5ची गरज. फिल्डिंग सेट करा आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. सहा बॉल 5. चला घाई करा विनंती असेल. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. सहा बॉल आणि 5ची गरज मॅच मध्ये. आता डॉट पर्सेंटेज सध्याच्या घडीला वाढवावं लागतील. बॅटर तयार. बॉलर अगेन्स्ट इथे घडले काय. बॉल स्टॉप केलं. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलचा वापर आता करण्यात आलाय. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहता राहुल तयार. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी चकीज. राहुल लॉफ करायचा प्रयत्न. माठ्याने बॉलचा संपर्क नाहीये. लाऊड फील बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थतात. अंपायर सिग्नल डॉट बॉल. पंचांवरती कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करत असताना टीम जय भवानी खाटेकर संघाचा बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ होते. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. अपील तर भरपूर स्ट्रॉंग होती. उत्साह जास्त होता. आता 4 बॉल आणि 4ची गरज. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. 16 मध्ये 16 करायच्या होत्या. आता 4 मध्ये 4ची गरज. रन बॉल इक्वेशन. राईट आर्म राउंड द विकेट. समोर ड्राइव्ह केला. फटका सुंदर आहे. मिड ऑफ नाही आहे. लॉंग ऑफला फिल्डर झाला. फंबल. सेकंडचा चान्स आणि सेकंड कंप्लीट. गुड रनिंग but with the wicket, good calling also. चांगला कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप देखील बिल्डअप केली जाते. आता 3 बॉल 2. सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला टीम पाहायला मिळते SR स्पोर्ट्स वडवली. कारण सामना झुकलाय
तो म्हणजे SR स्पोर्ट्स वडवली टीमच्या बाजूनं. बट क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण या आधीची माझ्या पण पाहिली 3 बॉल 1चा सामना 1 बॉल 1 वरती आला होता. ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल का? आता याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. हा संघ आय थिंक होता आणि बॅटिंग करत असताना देखील SR स्पोर्ट्स वडवली संघ होता. 3 बॉल 2 आलाय डॉट बॉल. आता समीकरण 2 मध्ये 2 ची गरज. जर आता हा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. 2 बॉल 2 ची गरज. बट जर या बॉल वरती सिंगल आली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. मॅच ऑन आहे. सामना 50-50 बॅलन्स आहे. रन बॉल इक्वेशन 2 बॉल 2. महत्वपूर्ण बॉल, महत्वाचा बॉल उचलला, टर्न केला, फटका चांगला, फिल्डरला क्लिअर केलं, लोंगला फिल्डर, सेकंडचा प्रयत्न आणि आता या धावा कंप्लीट होतील की नाही चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत. आता तर्क वितर्क लावले जातात, चेक केलं जातं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे पवन सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले. या धावा झाल्यात कंप्लीट आणि सामना जिंकला SR स्पोर्ट्स वडवली या टीमनं. अभिनंदन टीम SR स्पोर्ट्स वडवली. अँड हार्ड लक, टफ लक. जय भवानी खाटेकर.